हिंदी सक्ती विरोधात मनसेचं आंदोलन दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे। संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं आहे। पालकांची सह्यांची मोहीम घेऊन विरोध दर्शवला। मनसे नेते संदीप देशपांडे यावेळी उपस्थित होते। त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। दादरच्या IES शाळेबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारने जो हिंदी सक्ती लादण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण मुंबईभर ही सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली। एक सही हिंदी सक्ती विरोधात अशा प्रकारचे हे अभियान आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जो हिंदी सक्ती लागू करून मराठी भाषा संपवण्याचा जो डाव आहे राज्य सरकारचा, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि होऊन देणार नाही। मी या निमित्ताने राज्य सरकारचा निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा। पहिली ते 5वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची काही गरज नाहीये। त्यामुळे आपली मराठी भाषा, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक मराठी म्हणून हा निर्णय मागे घेतला पाहिजे, ही मी राज्य सरकारला विनंती करतो। अतिशय तीव्र भावना या हिंदी सक्तीच्या बाबतीत आहेत। त्याच्यामुळे राज्य शासनाने याचा अवश्य विचार करायला पाहिजे। आपण पाहिजे अनेक तज्ञ आहेत, अनेक तज्ञ मंडळी सुद्धा याच्यावरती चिंता व्यक्त केली आहे की हिंदी भाषा त्या बाबतीत जो काही निर्णय राज्य शासन घेतलाय त्याचा त्यांनी फेर विचार करावा, अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात राज्याच्या प्रत्येक भागातून मागणी येत आहे। त्याच्यामुळे हिंदीच्या बाबतीत जी आक्रोश त्या निमित्तानं लोकांमध्ये आहे त्याच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे। हिंदू मध्ये अगर भांडणं लावण्याचे कार्यक्रम होत असतील, हिंदू समाजालाच अगर तोडण्याचे कार्यक्रम होत असतील, तर उद्या इस्लाम राष्ट्राला बनवण्यामध्ये तुम्ही हातभार लावताय का, याच्याबद्दल थोडा विचार करून आंदोलन करावं असं माझं मत आहे। आणि म्हणून राज्य सरकारमध्ये आम्ही आहोत। आदरणीय फडणवीस साहेबांनी पण हीच भूमिका घेतली आहे। आमची सगळ्यांची भूमिका आहे की कोणी हिंदी सक्ती केलेली नाही, करू शकत नाही। आणि म्हणून हिंदी नसेल तर संस्कृत घ्या, दुसरी भाषा घ्या, पण मराठी शिकायलाच लागेल, एवढी सरळ स्पष्ट भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।